हॅलो फ्रेंड्स, मी गायत्री गोंडलकर गायत्रीच्या दुनियेमध्ये आपलं स्वागत करते. तर आज आपण जाणार आहे वास्को दा गामाच्या दामोदर मंदिरमध्ये, जो की वास्कोचा सर्वात मोठा मंदिर आहे. आणि कोणी नवीन गाडी कार वगैरे घेतले तर सर्वात पहिले त्या मंदिरमध्ये जाऊन त्या गाडीची पूजा करतात आणि कुठल्याही चांगल्या कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या आधी त्या मंदिरमध्ये जातात. तर आज आपणही त्या मंदिरमध्ये जाऊया दामोदरच्या. आणि तिकडे वास्कोला एक सेंट अँड्र्यू चर्च आहे, तेही मी तुम्हाला बाहेरून दाखवणार आहे. तो चर्च तिकडचा वास्कोमधला सर्वात मोठा चर्च आहे. तर मी आज तुम्हाला तो चर्चही दाखवणार आहे बाहेरून, आणि आपण दामोदर मंदिरमध्येही जाऊया. तर चला माझ्याबरोबर दामोदर मंदिरमध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तिकडे एक बेल आयकन असेल त्याला प्रेस करा, तर माझ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुमच्याकडे पहिले पोहोचेल. चला माझ्याबरोबर दामोदर मंदिरला. तर जशी की आज शिवरात्री आहे, तर इथे छोटीशी जत्रा लागलेली आहे. आणि आता आपण आलो आहे वास्कोच्या सेंटरमध्ये. आणि हा जो चर्च मी तुम्हाला सांगितलेला सेंट अँड्र्यू चर्च, तो वास्कोच्या एकदम सेंटरमध्येच आहे. मी तुम्हाला आता चर्च दाखवते. तर हा इकडचा सगळ्यात मोठा चर्च आहे. इथे डायरेक्शन दिले गेले आहेत. खूप लोक चर्चमध्ये येत असतात आपले विशेष पूर्ण करायसाठी. आणि संडेला तर इथे खूपच गर्दी असते चर्चमध्ये. तर हा बघा, हा आहे चर्च, सेंट अँड्र्यू चर्च. चे रिनोव्हेशन चालू आहे वाटतं. तर आता आपण जाऊया दामोदर मंदिरला. रस्त्यावर खूप असे मासेस विक्स खेळणी लावले गेले आहेत. तर आपण जाऊया दामोदर मंदिरला. तर तुम्हाला जो समोर पिंक कलरचा मंडप दिसत असेल तेच मंदिर आहे. तुम्हाला बाहेरून असं दिसते, पण ते आतमधनं मंदिर खूप मोठं मंदिर आहे. आपण जाऊया आता मंदिराकडे. मी जो कार्निवालचा व्लॉग बनवला तर या रस्त्यावरच होता तो व्लॉग, पण कार्निवालच्याच रोडवर तिकडे मध्येच हा मंदिर आहे दामोदर करून. तर आता आपण मंदिरात आलेलो आहोत. पण आता मंदिराच्या आत जाऊया. इथे भजन मंडळी बसली आहेत बायकांची. जशी की आज शिवरात्री आहे, म्हणून मंदिरात खूप गर्दी लागलेली आणि मंदिर सजवलं गेलंय फुलांनी. तर ही आहे भजन मंडळी. सगळे बायका आहेत त्या मंडळीमध्ये. आपण जाऊया आता दामोदर चे दर्शन घ्यायला. तर अशा प्रकारे झेंडूच्या फुलांनी या मंदिराला सजवलं गेलंय. मी तुम्हाला अजून थोडं क्लोजअप करून दाखवते मंदिर.
तर आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण मंदिराच्या बाहेर निघालो. इथे खूप शांती आहे, फक्त भजनचा आवाज आहे आणि बाहेर फुलाचे दुकानं लावले गेलेत. फुलं प्रसाद न्यायचा असेल तर त्याचे दुकानं बाहेर लावले गेले आहेत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल.